गोष्टीचं नाव मराठी की हिंदी. लेखक अमित भावे. रविवारी सकाळी राधिका नेहमीप्रमाणे चहा नाश्ता करण्यात गुंतली होती. खरं तर चहा कधीचाच उकळला होता, पण मिहिरला कोणाचा तरी फोन आला होता आणि बराच वेळ झाला तरी तो चालूच होता. एक दोनदा राधिकानं खोलीत जाऊन कानोसा घेऊन पण बघितलं, पण तिला नीट अंदाज आला नाही. कसल्या तरी कार्यक्रमाबद्दल चर्चा चालू होती. तिने मिहिरचा चहा झाकून ठेवला आणि ती पुढच्या कामाला लागली. आणखी 10 मिनिटं गेली असतील आणि मिहिर एकदाचा खोलीतून बाहेर आला. राधिकाला राहवलंच नाही आणि तिच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. अरे मिहिर, कुणाचा फोन होता एवढ्या सकाळी? मी एकदम कडक अद्रक इलायची घालून चहा बनवला होता. सगळा थंड झाला बघ. पुन्हा गरम करायला हवा आहे का चालणार आहे तो? मिहिरचं चहाकडे लक्षच नव्हतं. त्याला कधी एकदा राधिकाला फोनबद्दल सांगतो असं झालं होतं. तो एकदम खुशीत येऊन सांगू लागला, अगं आपल्या महाराष्ट्र मंडळाच्या प्रेसिडेंटचा फोन होता. गणपतीच्या कार्यक्रमाबद्दल त्याला बोलायचं होतं. त्याला मराठी शाळेतल्या मुलांचे कार्यक्रम ठेवायचेत. गणपतीच्या काही गोष्टींवर 1-2 छोटी नाटकं आणि काही गाणी. तसंच शाळेला 1 वर्ष झाल्याबद्दल शिक्षकांचा सत्कारही करायचा आहे. छान आहे ना बेत? आपल्या कुहला पण कशात तरी भाग घ्यायला मिळेल. 5 वर्षांची असली तरी यूट्यूबमुळे खूप गाणी माहिती आहेत तिला. कार्यक्रमाच्या निमित्तानं जरा 4 वेगळी मराठी वाक्य कानांवर पडतील. राधिकाने मात्र तोंड वेंगाडून नाराजीचा सूर लावला. मी तुला माझं खरं मत सांगते, या मराठी शाळेचा काही उपयोग नाही. माझा सुझाव असा आहे की महाराष्ट्र मंडळानं हिंदी शाळा सुरू केली पाहिजे. मराठी माणसानं मराठी मराठी असं संकुचित दृष्टिकोन सोडून दिला पाहिजे. आपण सर्व पहिले भारतीय आहोत आणि इथे अमेरिकेत आधीच भारतीय थोडे, त्यात मराठी म्हणजे आणखीनच कमी. तर आपल्या मुलांना हिंदी शिकवल्याने त्यांचा जास्त फायदा होईल. त्यांना भारतीयत्वाची जाणीव होईल व इथल्या भारतीय लोकात मिसळणं सोपं जाईल. नाहीतरी आजकाल महाराष्ट्रातही मराठीला कोणी विचारत नाही. मराठी मुलं बहुसंख्य असलेल्या ICSE आणि CBSE शाळांमध्ये सुद्धा हिंदी शिकवतात. इथे अमेरिकेत मराठी शाळा उघडून काय भलं होणार आहे? आणि बॉलिवूडचे सुद्धा किती सिनेमे इथे अमेरिकेत बनतात. तेव्हा आपल्या मुलांच्या करिअरच्या दृष्टीनेही हिंदीच उपयोगाचं आहे. माय मरो पण मावशी जगो असं म्हणतात ते काही खोटं नाही. राधिकाचं राष्ट्रभाषेवरचं विलक्षण प्रेम मिहिरला नवीन नव्हतं आणि मधूनमधून तिला बॉलिवूडचा अटॅक कसा येतो हेही त्याला ठाऊक होतं. मुंबईतली आणि महाराष्ट्रातली परिस्थितीही तशीच आहे. मराठी माणसानं हिंदीला परकं कधीच मानलं नाही आणि UP बिहारच्या भैयांना तर नाहीच नाही. एक वेळ आपण मराठी विसरू, पण हिंदी विसरणं बाप जन्मात शक्य नाही. तरी पण राधिकासमोर अशी हार मानणं मिहिरला पचणारं नव्हतं. त्याचं मराठीवर नितांत प्रेम होतं. त्याने अतिशय चलाखीने त्याचा मुद्दा मांडायला सुरुवात केली. राधिका, इथे मुद्दा हिंदी किती महान आणि उपयोगी आहे हा नाही आहे. इथे मुद्दा आपली मातृभाषा आपल्या पुढच्या पिढीला सोपवण्याचा आहे. हा आपल्या आधीच्या पिढ्यांनी जतन केलेला आणि वाढवलेला एक समृद्ध वारसा आहे. कोणतीही भाषा ही फक्त भाषा नसते, ती एक परिपूर्ण संस्कृती असते. ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या जगण्याचा तो सामूहिक अनुभव असतो. असं बोलून राधिकावर ह्याचा काही परिणाम होतोय का हे बघण्यासाठी तो थांबला. राधिका ही सहजासहजी सोडून देणाऱ्यातली नव्हती. तिने पुढचा मुद्दा मांडला. जगण्याचा अनुभव? मुंबईतली मराठी माणसं कशी ओळखायची तुला माहिती आहे का? जर का रस्त्यावर 2 माणसं जोरजोरात हिंदीत भांडतायत तर ती नक्कीच मराठी असतात. 2 गुजराती कधी भांडतात का? अगदी एक पंजाबी आणि एक मद्रासीसुद्धा हिंदीत भांडताना कधी बघितलंयस का? मुंबईचं सोड, पुण्याचं घे. सांस्कृतिक राजधानी नाही का? जर का पुण्यात रिक्षावाल्याला कोणी पत्ता सांगत असेल, वो नल स्टॉप है ना, उसके थोडेसेच आगे जाना है, तर तो नक्की मराठी असतो. किंवा मोठं कुंकू लावलेल्या नऊवारीतल्या भाजीवालीला कोणी सांगत असेल, अगं एकच मेथी की जुडी चाहिए, नक्की बोल, तर ती बाई मराठीच असणार. तर मुद्दा असा की आपल्या मराठी माणसांनाच हिंदीचं इतकं प्रेम, मग आपल्या पुढच्या पिढीला हिंदी नको का शिकवायला? मिहिरच्या डोळ्यांसमोर त्याचा व कुहूचा रोज घरी चालणारा हिंदीचा क्लास आठवला.
अगदी रविवारच समोर उभा राहिला. मस्तपैकी वीकेंड आणि जोडीला हिंदीसारखी रोमॅन्टिक भाषा. राधिका लेट उठणार, ते सुद्धा अंगणाईया देत. तिच्या मते मराठीत ह्याच्या तोडीचा शब्दच नाही. मग अद्रक इलायचीवाली कडक चाय, नंतर मस्तपैकी आलू के पराठे आणि राजमा. जोडीला शाहरुख खानचं सरसोच्या शेतातलं गाणं लावायचं. नंतर खारी छास प्यायची. असा मस्त माहोल असताना कोणी ताक पीत बसत नाही, त्याला छास म्हणायचं असतं. आणि ह्यात मिहिरनी काही चूक केली तर मग राधिका लाडालाडात म्हणणार, तू की नाही अगदी पागलच आहेस. मराठीत असं म्हणताच येत नाही. किती रुक्ष भाषा. मराठी लोक रविवार कसा मनवतात? पावभाजी नाही तर मिसळपाव. अगदीच कोणी येणार असेल तर बटाटे वडे. पण त्यांचा रविवार राधिकाच्या रविवारसारखा ग्लॅमरस कुठे असतो? अचानक काहीतरी आठवून मिहीर भानावर आला. तो बोलायला लागला. ज्ञानेश्वरांनी मराठीची तुलना अमृताशी केली आहे. त्या मराठीला तू वृक्ष कशी काय म्हणू शकतेस? ह्याच मराठी मातीने हिंदवी स्वराज्याची कल्पना साक्षात उतरवणाऱ्या शिवाजी महाराजांना जन्म दिलाय. या मराठीने अशा असंख्य स्वातंत्र्य सेनानींच्या शौर्याचे पोवाडे गायलेत. या मराठीची ओळखसुद्धा आपल्या मुलांना करून द्यायची नाही. त्यांना काय बॉलिवूड आणि हिंदीच्या दावणीला बांधायचं? गुढीपाडवा, दहीहंडी आणि गणपतीबद्दल नाही सांगायचं, मग काय करवा चौथचे धडे द्यायचे? मिहीरला राधिका लग्नानंतर पहिल्यांदा अमेरिकेला आली तो प्रसंग आठवला. राधिकाच्या सामानात एक चाळणी होती. मिहीरने विचारलं होतं, ही काय गहू चाळायला आणलीस? राधिका म्हणाली होती, मला माहिती आहे इथे आटा मिळतो ते. त्यावर ट्यूब पेटल्यागत मिहीर म्हणाला होता, ओ कणिक. शी, कणिक काय? मी काय पोळीवाली बाई वाटले का? ते जाऊ दे, चाळणी कशासाठी आणली आहेस ते सांग. त्यावर राधिका अगदी लाजत म्हणाली होती, करवा चौथ मनवायचा आहे मला. मिहीरच्या देहाची चाळणी चाळणी झाली होती. तो स्वतःला सावरत म्हणाला होता, अगं साजरा करायचा आहे तरी म्हण, आमच्यात मनवायचाच असतो, तुला नाही कळायचं ते. माझी आई वडाच्या झाडाला फेऱ्या घालायची. हे काय तुझं काहीतरीच? शी, फेऱ्या मारून मारून चक्कर येते नुसती. करवा चौथ कसा रोमॅन्टिक असतो. मिहीरला वाटलं होतं विचारावं कोणासाठी त्या फेऱ्या मारल्यास आधी, पण वाटलं जाऊ दे. शाहरुख खानचं नाव घेतलं तर एक नसती आफत. उगाच शाहरुख खानच्या आयुष्यावर धब्बा कशाला? हे सर्व आठवून मिहीरला त्या परिस्थितीतही हसू आवरेन असं झालं. राधिकाच्या अगदी नसानसात हिंदी भिनली आहे असं वाटून मिहीरला कुहूच्या लहानपणीचा एक प्रसंग आठवला. राधिका कुहूला भरवताना रामायणातली गोष्ट सांगत असते. गोष्ट अगदी रंगात आलेली असते. आणि सर्व वानरसेनेसह राम रावणावर हमला करतो. मिहीरला मटकीच्या उसळीतला एखादा खडा दाताखालती यावा असं होऊन जातं. तो म्हणतो, अगं हमला काय, हल्ला तरी म्हण. त्यावर राधिका म्हणते, भारीच बाई हे मराठी कन्फ्युजिंग आहे. हमला काय आणि हल्ला काय एकच की नाही? काय फरक पडतोय गोष्टीमध्ये? मिहीर कपाळावर हात मारून घेतो. त्यांचं हे संभाषण चालू असताना एकीकडे गॅसवर लावलेला डाळीचा कुकर झाला का ते बघण्यासाठी राधिकानं त्याचं झाकण उघडलं आणि ती एकदम ओरडली, अय्या चांदला. मिहीरने एकदम धडकी भरल्यागत विचारलं, काय चंद्र हवाय की काय आता तुला? राधिका म्हणाली, छे रे, आमच्यात न शिजलेल्या डाळीला प्रेमाने चांदला म्हणतात. तुमच्या मराठीत आहे का असा रोमॅन्टिक शब्द? तुम्ही अगदीच गावंढळ. उगाच नाही मला हिंदी शाळा सुरू करायची आहे. तो म्हणाला, तू आणि तुझी बॉलिवूडी हिंदी. त्यावर राधिका म्हणाली, बॉलिवूड को हटा, मी प्रॅक्टिकल विचार करते. मराठी माणसं नुसती भूतकाळात रममाण होतात. आज काय चाललंय ते बघ. पेशवाई संपली. पुण्यात जिकडे तिकडे IT पार्क्स होत आहेत. सगळ्या भारतातून खोऱ्यानं माणसं येत आहेत पुण्यात राहायला. रिक्षावाला, वॉचमन ते इस्त्रीवाला सगळे हिंदीत बोलत आहेत. माझा हिंदी शाळेचा मास्टर प्लॅनसुद्धा तयार आहे. मी जाईन हिंदी शिकवायला. हिंदी बोलण्याचा सराव कसा करायचा, हिंदीतली अदब कशी शिकायची, हिंदी सण कसे मनवायचे, कपडे, जेवण, रीतिरिवाज अगदी सगळं काही या शाळेत शिकवलं जाईल. तर माझी महाराष्ट्र मंडळाला कळकळीची दरखास्त आहे की त्यांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मराठीबरोबर त्वरित हिंदी शाळा सुरू करावी.
व आपलं राष्ट्रप्रेम दाखवून द्यावं, किंवा सध्याच्या शाळेत 50-50% मराठी हिंदी सुरू करावं व 3 महिन्यानंतर हिंदीचा जम बसल्यावर मराठी ऑप्शनल ठेवावं आणि हिंदी कंपल्सरी करावं. आपल्या वेबसाईटवर सर्व कार्यक्रमांची माहिती मराठीबरोबरच हिंदीतूनही द्यावी आणि हिंदीला तिचं हक्काचं स्थान मिळवून द्यावं. हिंदी भाषेने नुसते मराठी भाषेवरच नाही तर मराठी माणसांच्या आचारविचारांवर देखील आक्रमण केले आहे असं वाटून मिहिरला पुढे काय बोलावं तेच सुचेनासं झालं. तो फक्त एवढंच म्हणाला, जय हिंदी, जय महाराष्ट्र. धन्यवाद.